क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नेर येथे तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनीचे आयोजन। सविस्तर वृत्त असे, आज दिनांक 20 मार्च रोजी नेर कृषी बाजार समिती नेर येथे तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। तालुक्यातील पशुप्रेमी शेतकरी वर्ग या पशु प्रदर्शनीत आवर्जून उपस्थित होते। पशु प्रदर्शनीत विविध जातीचे पशु, पक्षी, गाय, बकरी, कबूतर, कोंबड्या, घोडे, बैलाच्या विविध जाती प्रदर्शनात आणल्या होत्या। त्या प्रसंगी डॉक्टर मंगेश काडे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर भीमसिंग चकाण, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यवतमाळ डॉक्टर रमेश चोपडे, सह आयुक्त पशुसंवर्धन नेर डॉक्टर संकेत खोडवे, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती नेर श्री राजीव शिंदे, गट विकास अधिकारी नेर श्री मंगलसिंग जाधव, पशुधन पर्यवेक्षक श्री चंद्रशेखर बोबडे, पशुधन पर्यवेक्षक श्री सुनील राठोड, पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी अधिकारी हजर होते। क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। आज दिनांक 20 मार्च 2026 ला नेर तालुक्यात तालुकास्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे। ही तालुकास्तरीय पशु प्रदर्शनी आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू जो आहे, शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचे, चांगले दूध देणारे, चांगले असलेले बैल, चांगले नर वासरे, चांगले मादी वासरे, चांगल्या शेळ्या, चांगले कुक्कुट पक्षी तालुका स्तरावर प्रदर्शित व्हावे आणि त्या प्रदर्शित झालेल्या प्राण्यांपासून इतर शेतकरी जे आहेत त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि पशुपालनापासून आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। पशुसंवर्धन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे। कृषीसोबत जर पशुसंवर्धन आपण चांगल्या प्रकारे केले तर शेतकऱ्याचे उत्पन्न निश्चितच दुप्पट होऊ शकते आणि तसं आपल्याला अभिप्रेत आहे। पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू आहे। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत, राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नव्याने त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे। त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनमध्ये, राष्ट्रीय पशुधन अभियानमध्ये बऱ्याचशा योजना त्या शेळीशी संबंधित असतील, कुक्कुटपालनाशी संबंधित असतील, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आलेल्या आहेत, त्याचासुद्धा लाभ घ्यावा। यवतमाळ जिल्ह्यात 10 तालुक्यात यावर्षी पशुप्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे। या पशुप्रदर्शनीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध आपल्याला झालेला आहे। दिनांक 27 आणि 28 मार्च रोजी जिल्हास्तरीय भव्य पशुप्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे। त्यात तालुक्यातील निवडप्राप्त प्रथम, द्वितीय आणि तृतीय या 3 गटातील जनावरे तिथे प्रदर्शित करणार आहोत। साधारणतः 400 ते 500 जनावरं प्रदर्शित करण्याचा आपला मानस आहे। तर सर्वांना पशुसंवर्धन विभागातर्फे आवाहन करण्यात येते की ज्या तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय पशुप्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे किंवा जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे त्यात प्राधान्याने समाविष्ट व्हावे। प्रत्येक पशुपालक जो प्रदर्शनीमध्ये आपले जनावरं प्रदर्शित करणार आहे जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये, त्याला प्रोत्साहनपर बक्षीस म्हणा किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे किंवा उत्तेजनार्थ बक्षीस हे देण्यात येणार आहे। तरी सर्व लोकांनी, सर्व शेतकरी, पशुपालकांनी याचा निश्चितच लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळमार्फत करण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।